बॅग ठेव की खाली, कायला वाजाचा कार करते. कवरी उभं राहायचं असं. आता बघू एखादी गाडी आली का मग. चल बाळा, चल चल लवकर. बस इकडे सर बापा पण बस वर उभं राहतो 1 मिनिट. माझ्या मांडी बस. हां बस आता खाली. चल. आयशा म्हणते पण ते माणूस खरं आहे ना, नाही तर उगाच पैसे दिलेत वाढून म्हणून. अगं आता आपला असंच आहे, ह्या गावातून त्या गावात, त्या गावातून ह्या गावात, आणि 2 रुपये देत म्हणून तर चाललो ना. हा पण खरं पाहिजे, नाही तर नाही इतक्या लांबून आलोय आपण, नको फसवायला कोणी. नाही तसं काय, तेच ना, आई मर्जीतलाच माणूस. हा मग काय नाही. बरं झालं गाडी भेटली आपल्याला. लय वेळ थांबलो, पोरगाला ऊन लागत होतं. सोनू भूक लागली बाळा, खाऊ काय त्याला. तू खाणार आहे का वडापाव? 2 वडापाव घ्याव. खा ना बाळा, तुला भूक लागली होती ना. दुसरं काय घ्यायचं का? ते पिशवी ठेव की खाली, काय त्या पिशवीला एवढा जीव लावतो. हो द्याव. मी बाळा मी जातो थोडा, तू घे. नाही नाही घे, हे बघ बरं घ्या. खपोट बर आता खाऊ. घे खाऊन. तू घे ना. हा खाते ना. बाबा ये शंकर यांनी बघितलं काम इकडं आपल्याला. दिलीप काय काळजी करू नका बरं का. घर बघ कसं आहे, चांगलं आहे तसं, पण तरी बघा एकदा तुम्ही. आणि वहिनी तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, जागा नवीन आहे म्हणून माणसाला वाटतं जरा, पण काय काळजी करू नका. बरं ही घ्या चावी. उघडतं नाही वाटतंय. उघडते कामाचं कामाचं होईल की. बरं ऐक, हे घर आबाच्या माणसांचं होतं आणि त्यांचं सामान आहे, व्यवस्थित ठेवा, कुठे इकडे तिकडे जायला नको, ऐका नाही. हा नका काळजी करू. बरं येऊ का? चला वहिनी. चहा नाही अरे चहाच राहू दे. काय चेअरमन काय चाललंय? काय नाही सध्या पाऊस पाणी पेरणे चालू आहे. तेवढं कर्जमाफीचं घ्या म्हणावं. बघू सरकारचं काय धोरण आहे नक्की, काय आता सरकार करते ते. विधानसभेचा काय विषय? तिथं काय विषय नाही रे, ताईंचं फिक्स आहे, तिथं काय विषय नाही. ये शंकर काय रे? काय नाही, घेऊन आलो जरा. कोण आहे? ते आमच्या दाजींचा ओळखीचा माणूस आहे. काय करतो? शेती करायचो, ड्रायव्हिंग बी येते, सगळं करू शकतो. कुठं आता? गोगरगावला होतो, तिकडं शेती करायचो. येऊ म्हणला की आबा चांगलं माणूस आहे, तुला काम देत्याल. तुझ्या भरोशामधला आहे ना? हा विश्वासात. पेमेंटचं कसं करायचं? तिकडं 10-12 हजार मिळायचे बरं का. शंकर भाऊ म्हणलं की आबा चांगलं माणूस आहे,
तिला 2 रुपये वाढून द्या त्याला. तुझ्या भरोश्याला 15,000 देऊ. चालेल. चालतंय. याला वावरात नेऊन दाखव आणि शेतातली कामं आजपासूनच चालू करा. जातो बाबा. आजच लगेच जा मग. आजच हो आजच. चालतंय चालतंय. हा, जा मग लगेच शंकर. येऊ का? चेअरमन तेवढं आपलं व्याजाचं बघा, मुदतीत भरले होते पैसे. व्याजात व्यवस्थित भरले होते मुदतीत. हा, रोख भरले होते पैसे. बरं मी भाऊसाहेबांना चेक करायला सांगतो त्याचं काय. बरं चालेल. बरं येऊ का आबा? चल. मग चेअरमन ते व्याज जमा झाली का नाही? काय सांगू बाबा, लोक ज्यांनी रेग्युलर भरत ना सगळ्यांची व्याज जमा झालेली आहेत. होय हो. तुम्ही गेलते मग कसं काय ते माणसं? आता काय लगेच कळत आहेत काय माणसं? आता लगेच कळतं का? म्हणजे एकदा बोलल्यावर कळते माणूस बोलल्यावरून कसं आहे ती. अगं होऊ दे जरा 10-15 दिवस. आपण कसे त्यांना कळल, ते कसे आपल्याला कळतील, लगेच कळतात का? अहो तसं नाही, पण कळलं पाहिजे आपल्याला कसे येतं कसे नाही. अगं तसं नसतं सुषमा. आलोय जरा करू काम बघू. हा ऐका ना, लगेच आपल्याला लगेच कसे असतात माणसं. मनात नसतं, पण मग कसं आहे परत आपल्याला राहायचं म्हणलं कळायला नको का? अगं हो सुषमा, कळतील माणसं, लगेच असते का? करा तुम्हाला काय करायचं ते. अरे सोन्या, अरे घ्यायचे ना लागून, त्याला सांग जरा. अरे बाळा तू एका जागा बस, इकडे तिकडे नको पळू, लागन तुला. तो याव गेलंय ते बघ. माझ्यावर गेले, जाऊन दे ना मग. माझंच म्हणलं माझ्यावर जाणार. हा हे असं आहे, तुम्हाला बोलायचं म्हणलं ना का काही सोय नाही, लगेच नांग्यावर तुमच्या. अयो पडला का? त्या बघ घेतलं म्हणलं होतं काय बनवायचं, लागलं का? नुसतं काय बनवायचं आहे. आता तू कुठं निघले? तू कर काम, पहिला दिवस आहे. आलो मी त्याला बाई करतो. हा काम करायलाच आहे मी. माझ्या 5 वेळेस पुजलेलं आहे काम, आयुष्यभर तीच करावं लागणार आहे मला. लोकांची इथं कष्टच करायचे. होय झोपले काय? नाही अहो गेल्या 7-8 वर्षापासून आपण फिरतोय, हे गाव का ते गाव, ते गाव का ते गाव, जवळजवळ 20 गावं फिरलोत आपण. आणि असल्या फेराफेरीतच आपल्याला पोरगं झालंय. अहो कुठंतरी आपल्याला थांबायला पाहिजे ना, आपल्यासाठी नाही पण किमान पोरासाठी तरी. कवर असं फिरणार आहेत आपण? अहो काहीतरी बोला, मी काहीतरी बोलतीये. काय बोलू? काय बोलू काय? लग्नाच्या आधी तर लय बोलत होती तुम्ही, असं करीन आणि तसं करीन. आता काय होतंय मग? काय कमी पडलं तुला? काय कमी पडलं? मला काहीच नाही, मला सगळंच कमी पडलेलं आहे. एवढं काय वर काय लागले का? अहो स्वतःचं घर सुद्धा नाही राहायला आपल्याला, याचा विचार करा तुम्ही. रोज याचं दार त्याचं दार नुसतं घेऊन हिंडतात. आम्हाला स्वतःचं घर तरी भेटलं का तुमच्याच्याने आम्हाला? काय लागले का बोलबोल करायला? घर पाहिजे नाही, हे पाहिजे, पैसे पैसे पैसे. अगं बाच की, पैसाच काही नसतं, सगळं सुख पण पाहिजे माणसाला जरा. काय कमी पडलं रे तुम्हाला? नुसतं आपलं काही बोलत नाही म्हणून बोलायचं. हा हे पाहिजे ते पाहिजे. काय नाही करता आलं तुम्हाला? तुम्हाला काय करता आलं असतं ना, हे दिवस नसते, चांगले दिवस असते आज. बरं आता काय तुला कमी पडलं का? आहे ना मग नवऱ्याबरोबर फिरती ना. हा पण स्वतःचं घर काहीतरी असतं ना. काय माणसाचं मन असतं का नाही? करतोय ना पळापळी, 2 पैशासाठीच करतोय ना. हा बोलायला जरा सोमवार ठेव की जरा. कारण माझ्या आयुष्य वाटोळं करून टाकलंय. काय वाटोळं केलं का तुझा? काय वाटोळं केलं? डोंबारी करून टाकली मला, पार डोंबारी. तुम्ही हा तुम्ही जास्त बोलू नका आता. लय बोलू नको तू, आधी सांगतोय तुला. माझं नशीब फुकतंय, तुमच्या काही नाही करावं. हा लय बोलायला सोमवार नाही राव. हा नुसती दिसाय चांगली आहे, लय कपटी पाहिजे तुला, कपटी. हा आता कळलं काय तुम्हाला? लग्नात नव्हतं कळत काय? हा ऐश्वर्या समजू नको स्वतःला. मग आधी बघायचं ना तुम्ही, आज नव्हतं कळत का तुम्हाला? जरा लय बोलायला लागली. काय जेवढं करता येईल तेवढं करतोय. हा नाही करीत. काय का तुला काय काय कमी पडलं का? मला सगळंच कमी पडलेलं आहे, तुम्ही काही जास्त बोलू नका. आता गप झोपा. तू आता आहे ना बास कर जरा, लय बोलायला लागली. काय जेवढं करता येईल तेवढं करतोय. मी काय बोलायला गेले का तोंड दाबायचं, माझं गप करायचं. नुसतं दिसाय चांगलं आहे, कपटी बाई नुसती कुठली. दिलीप, नाही दिलीप, हा लई शांत दिसायला लागला बाबा. विचार चालल्यात जरा.
लय कटाळा आला रे शंकर सगळ्याचा. अरे बाबा कंटाळून कसं जमलं हा? कटाळू नको तर काय करू रे. बायको पोरग लग्नानंतर काहीच करू नाही शकलो त्यांच्यासाठी. नुसतं ह्या गावातून त्या गावात, त्या गावातून ह्या गावात. तुला माहिती का 7-8 वर्षात आहे ना हीच गावं फिरलो असं. अरे बाबा असं म्हणून कसं जमलं. माणूस एकदा जन्माला आला ना हे सगळं आलंच बघ. बरोबर आहे. होय शंकर, हां तुला काय वाटतं हे गाव जमल का रे मला? कारण नाही जा मला काय झालं. तू आता गावात नवीन आहे ना म्हणून तुला तसं वाटतं. एकदा तू रुळला ना गाव तुला कधी आपलं करायला कळायचं नाही. ते बी आहे म्हणा. आणि राहिला आबाचा प्रश्न एकदा आबाच्या मनात शिरला ना तर गावीच. होय रे शंकर, हां ते आबा कसा माणूस आहे रे? चांगला आहे. मोकार पैसा पाळून असेल का रे? बाबा राजकारणी माणूस गावात 4 पैसेवाली माणसं त्यात आबाच नंबर एकदा का तुझ्या बरोबर आला झालं. बघू, प्रयत्न करू, आहे का नाही? ओ शंकर भाऊजी, कुठं गडबड? अहो काय नाही सुनंदा वहिनी, आबाकडे चाललो होतो. कोण आहे पाहुणे? आपलेच आहेत पाहुणे. या की चहा प्यायला. अहो नाही नको. अहो या. नाही नको, अहो चला जरा गडबड आहे न्यायचं ह्यांना. या परत. हा. होय शंकरा, हां बायाला वाढी वाटली रे. अरे बाबा हायच बाई वाडी हो. तो काय झंगट नाही ना? ए बाबा तसलं काय नाही. बघू माझं नाव नको जोड तुझ्याबरोबर. अरे मग चला ना भाऊजी आतमध्ये, चला ना भाऊजी आतमध्ये. कोण म्हणत होतं? अरे बाबा ती बाई लई चालू आहे. दिसल त्याला गाळ्यात ओढायला बघती आणि पैसे लुटायला बघती. नाही रे, पण मला तर चांगले वाटले भाऊ. अरे नवीन माणसाला तसंच वाटतंय पण अख्ख्या गावाला माहिती ती बाई त्याची. माझं तर मन म्हणतंय बुवा चांगले, आता काय माहिती. ए दिलीप चपाती एका घासातच खाऊ नको, जरा दमाने घे. हे बाबा, तुझी चपाती नको मला, मी बोलन माझं काम भलं. अरे मग कशाला लागला बोलायला? मला वाटलं तुझं झंगट आहे का काय. माझं काय मग मी खूप बोलेल. काय आबा अकलचं आहे का नाही मग काय? अरे करू रे, एवढी विधानसभा होत्या 100% करू. आबा मागच्या टायमाला आपलं कॅन्सल झालं बरं का. अरे होणार ना खर्च, तुम्हाला गोव्याला नेणार यावेळी 100% कामं हो दे एवढी. बरं झालं शंकर तो आला, तुलाच फोन करणार होतो. बरं झालं. हा दिलीप, हां चल तू माझ्या संग तुला एक काम देतो. तुम्ही एक काम करा, तुम्ही नेत्याच्या ऑफिसला जा आणि घरातली कामं व्यवस्थित करा. चल ठीक आहे, चालेल. भूक लागली असेल मग आली बघा, घ्या खाऊन. घ्या ना खाऊन. नाही भूक नाही तशी मला. भूक नाही? सकाळी जेवले नाही, अशी कशी भूक नाही तुम्हाला? नाही मला नाही जेवायचं. मला माहिती नाही तुम्हाला का नाही जेवायचं. तुम्हाला रात्रीचा राग गेला नाही दिसत अजून, तेच धरून बसायचं का? जातो असतो एखादा शब्द रागाच्या बरं, तुमच्या कुणा जातो माझ्या कुणा जातो, मग अन्नावर राग काढायचा का लगेच? घ्या खाऊन धरा. मग कसं बोलत होते? अहो मग आता चुकून गेलं रागात, मग का तेच धरून बसायचं का? तुमच्या कुणा जात का मला? तू जेवली का? हा मी जेवली, सकाळी जेवण आली मी. जेवा तुम्ही, धरा. कांदा बी आण नाही. हा कांदा राहू दे. कशाचा राग धरून बसायचं आणि जेवणावर काढायचं कशाला? सोन्या कुठे? हाय ना घरीच ठेवले, त्याला लिहून लागत होतं, म्हणलं तू नको येऊ, मी आले लगेच. मला वाटलंच तरी जेवायला आले म्हणे, नक्की राग आलेला असं नाही, म्हणूनच मी आले भाकर घेऊन. असं नाही, ते शंकर बरोबर गेलो होतो.
आबांकडे घेऊन गेलता ना, हा 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 त्यांनी कामं सांगितली, 1-2 ठिकाणी गेलतो, हा का कामं सांगितली. हा मग म्हणले का पैसेच त्यांना? आहे का लगेच पैसे, त्याच्यामुळे लाडीगुडी लावत होते काय. लाडी गुडी कशाचं, पण आता तुम्हाला बी माहिती आहे आपल्याला गरज आहे म्हणून पैशाची, आहे का नाही गरज? अगं असं थोडे असतं. ते आबा म्हणा ना आत्ता नाही लागला कामाला लगेच पैसे मागायला लागला, कसं काय मागू त्याला. आपल्याला गरज तुम्हाला नाही वाटत का आपल्याला गरज म्हणून पैशाची? बघू पैशाच. हां आणतो संध्याकाळ. हां हा हा ना नक्की. मला सोड बरं का तेवढं घरी. हा सोडतो की तुला. आहे का ना. अहो लाजायला काय झालं? अहो वहिनी असं मध्ये कुठं घुसता, दुसरीकडे जागा नाही का तुम्हाला? अहो खेटलं म्हणजे काय झालं? आडुशा दिसला, पाऊस पाण्याचं सर्दी बिर्दी झाली तरी. हा सर्दी होईल तुम्हाला. अहो पण लोकांनी बघितल्यावर काय म्हणतील? हा अहो लोकांचा काय विचार करताय? लोक बोलणारे बोलतातच. अहो तुमचं बरोबर आहे, अहो तुमचा मोकळा स्वभाव आहे, पण ते चुकीचं आहे. कसं आहे शंकर भाऊजी, बाई माणूस ही आधार शोधत असते आणि समोरच्याने आधार द्यायचा का नाही हे समजून घ्यायचं असते. तुम्हाला लय बाई त्रास होते, जाते. तुला म्हणलं होतं बरं का वाडी बे म्हणून. हाईच बस. तुझं आहे जे घाट मला अरे माहिती. कसलं बाबा झेंगाट ना कशी काहीतरी बोलायला लागलास तू. सुशे सुशे लय उशीर केला यायला. झाला जरा. सोन्या झोपला काय. हा झोपला तो. चला मग तुम्हाला जेवायला वाटते. राहू दे तुझं जेवण. अहो भूक लागली असेल तुम्हाला, चला जेवायला वाटते. एवढ्या कधीच्या काळात झोपलंय आणि तुला जेवण पडलंय का. चल जेवून घ्या ना आधी. अगं जेवू घ्या. चल अहो आधी जेवलं असतं मग. काय नोकर करायला लागले सुशे. हा नवरा एवढा दमून भागून आलाय, पोरग बी झोपलंय, जरा घे ना समजून. अहो आधी जेवा तुम्ही. अगं राहू दे तुझं जेवण. जेवल्यावर मला सुस्ती येते, मी झोपतो लगेच. ऐक ना जरा. चल बघू नंतर. आत यायला बाबा नका. चल हो बघू नंतर, तुम्हाला आधी जेवा तुमचा. ऐक ना मला. हा चल बरं. बरं तुम्ही पैसे आणले का? पैसे मागू नाही शकलो, ते का? बरोबर नाही वाटलं तिथं. का नाही आले तुम्ही पैसे? अगं आत्ता कुठं लागले, 2-4 दिवस झाले आणि लगेच मग ते नको वाटलं मला. तुम्हाला काही फुकटचे नव्हते पैसे मागायचे, त्यांना आपल्या कष्टाचे पैसे मागायचे होते. अगं हो भया, पण नाही मागता आलं मला. हा हा लगेच ना असतं नसतं ग. कुठं काय 4 दिवस झाले लगेच पैसे मागायचे का. अहो 4 दिवस झाले माझ्या घरात काय अन्न पाणी नाही खायला. आपल्याला आलो तेव्हा आणलेले, परत त्याच्यावर काय आणलंय का सांगा तुम्ही मला. अगं हो ना, मग काय आता महिना तरी भरलाय का. तुम्हाला जे सांगितलं ते केलं का? सकाळी काय मला म्हणले तरी पैसे घेऊन येतो, का नाही आले तुम्ही घेऊन? घरात काय खायला प्यायला नाही आपल्याला, आलो नाही तेव्हा आणले, त्याच्यावर परत काय आणलंय का? तुम्ही उपाशी मारता ना आम्हाला. अगं नुसतं पैसे पैसे पार त्या सगळ्या मूडचा पार सत्यानाश करून टाकला तू. हा मी काय नाही सत्यानाश केला, तुम्ही सगळा सत्यानाश केलेला आहे आपल्या संसाराचा. असं बोलती ना पार सगळं. काय नवरा आलाय बाहेरून, काय काय अपेक्षा. तू काय केलं का. पैसे नसलं जगायचं कसं, आपण खायचं काय, मरायचं अगं उपाशी. आणतो ना बाई, लगेच नाही मागताय तिथं. काय बोलायला लागली तू. काय मी बरोबरच बोलती. अरे हो, पण मन बिना काय जपायचं बिपायचं आहे का नाही. काय नुसतंच आपलं आलं का पैसे, हेला पैसे. अरे हो कष्ट करते बाई, माझ्यासाठी करते बस. तिथं कष्ट केले मी केले, तुम्ही पण केले, मागायचे तुम्ही. काय नाही होत ना बाई, मागायला. डोक्यात तुम्हाला चालेल. नसलं जमत तुम्ही मागत. हा मी मागले नुसतं पैसे पाहिजे. काय नाही करता आलं. काय नीट राहायचं बरं का ह्या गावाला. हा आहे का नाही. काय लय नाही करायचं. ओ दिलीप भाऊजी या की चहा प्यायला. नाही नको वहिनी, उशीर झालाय घरी निघले. अहो या. नाही परत येईल ना. माणूस एवढं प्रेमानं बोलवते आणि लाजायला लागले. असं काय नाही, परत येतो की. हा अहो आल्याशिवाय गेल्याशिवाय ओळख कशी होणार. ओळख वाढव. हा येतो. हा निर्बळच आहे. हे बघ नवीन गाव आहे. हा नीट राहायचं बरं का. ए सोन्या. ए सोन्या चल घरी. नाही दादा मला खेळली पाहिजे. नंतर बघू, चल ना म्हणलं ना तुला. नाही मला खेळली पाहिजे, खेळली पाहिजे, खेळली पाहिजे. आवड दादा मला खेळली पाहिजे. आवडते. नाही दादा मला खेळली पाहिजे. हो काय म्हणते बरोबर. खेळली पाहिजे.
नाही नाही काय नाही. दादा मला खेळले पाहिजे म्हटलं ना. अरे गप. नाही दादा मला खेळले पाहिजे. दादा मला खेळले पाहिजे. नाही दादा मला खेळले पाहिजे. गप चल. नाही मला खेळले पाहिजे. कशाला खेळणे पाय? दुसऱ्याचे पप्पा कसे त्यांच्या मुलांना खेळले घेऊन देतात. सोड. तुम्हाला साधे एक खेळले पण घ्यायला नाही येत. सोड सोड. नाही मला खेळले लागेल. पाहिजे. बावळ. सुषमे चल. मला खेळले पाहिजे खेळणे म्हटलं ना. पाहिजे काय चल. आपल्या सुषमे धर तुझा पोरगा बघ. नुसतं खेळणं पाहिजे खेळणं पाहिजे खेळणं पाहिजे. अख्ख्या गावासमोर इथेच घालू ते दुकानदार हसायला लागलं माझ्या. तिथेच लागलं लोळायला माहिती का? मग काय झालं तुमचं एवढं काय बिघडलं लोळा आता त्यो सध्या ढकलायला बारीक ढकली ढकलीत आणलाय त्याला. एवढं काय बिघडलं म्हणजे त्याला नुसतं खेळणं पाहिजे तुला नुसता पैसा पाहिजे. अरे काय लावलं दोघांनी तुम्ही? आणि तुम्ही काय लावलं तुझं लेकरू तुमचं नाही का लेकरू ते. आज असं असतंय काय सगळं तिथंच लोळायला लागले मरणाचं. अहो तुमच्याच्यानी मला तर काही भेटलं नाही नंतर लेकराला सुद्धा काही भेटलं ना तुमच्याच्यानी. काय पाहिजे तुला? काय पाहिजे? काहीच नाही भेटलेलं आम्हाला आहे ना. काही नाही सुख दिलेलं तुम्ही. काहीच नाही भेटलेलं आम्हाला. सुख पाहिजे तुम्हाला इथं फार वाटोळं होत्या. तुमच्या लेकराला खेळणं घेणं व्हाय ना. काय अर्थ आहे तुमच्या जीवनात? मारून घ्या तुम्ही. काय पाहिजे तुला? काय पाहिजे म्हणजे काय पाहिजे? काय भेटलं? नुसतं पैसे. अरे का पण नुसतं पैसे पैसे कटाळा आला. काय असतं का नाही? मन असतं का नाही आम्हाला? हा तरी तरी नुसतं आपलं हे पाहिजे ते पाहिजे. काय आहे का नाही जीवनाचं? हा असते ना जबाबदारी. आहे ना माणूस आहे. काय ना काहीतरी पाहिजे. नुसतं काहीतरी पाहिजे. काय नाही भेटलेलं तुमच्या आयुष्याचं वाटोळं ते. हा? तुम्ही नाही केलं आमच्या आयुष्याचं. येतो घेतो काय घे मारून मार 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 एकदाच. हा इला नरेंद्र कुठले? हा? आपण घेऊ खेळ ना उद्या. चल. पैसे 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 फार बात करून टाकलंय मला. घरचे बी मला समजून घ्याय ना. अरे कोणासाठी करतोय मी? रात्रंदिवस कोणासाठी झटतोय? पैसे दिले का सगळं चांगलं? पैसे नाही दिले का माणसाला काही किंमत नाही. अरे काय नुसतं पैसे पैसे पैसे. बाहेरच्यांचं लय आहे अंगावर पैसे म्हणून ह्या गावातून त्या गावात जावं लागतंय. बायकोला काय हे माहीत नाही का? पैसे नाही म्हणून जवळचे वाटणारे सगळे सोडून गेले. खरंच देवा पैसा एवढा महत्वाचा आहे का रे? हा ये ये पावसा तू पण ये ये. मी रडतोय का नाही बघायला आला का? देवा पहिल्यापासून असं पालत्या पातेल्याचं नशीब का दिलं र? पैसे नाही तर 2 गोड शब्द यांना बोलता येणं माझ्या संग. लय कटाळा आलाय सगळ्याचा. देवा या सगळ्यातनं मला मुक्त कर. अरे ते बाहेर गेले तू. बाहेर गेले का? अरे इकडे ना थोडं तुझ्याकडे काम होतं. काय होतंय साहेब? इथलची साफसफाई करायची होती. बरोबर कुठं करायचे? या इकडे मी दाखवते. चालतंय ताई साहेब दाखव. ये इकडे दाखवते मी. ताई साहेब सांगा ना पुढं काय. अरे इथं कपाटात वजन काटा आहे तो बाहेर न्यायचा. गोण्यात बाहेर त्या गोण्याचं वजन करायचं आणि परत इथलची सगळी कपाटाची साफसफाई करायची. आबा येऊस्तवर तेवढं काम पूर्ण करायचं. मी तो स्वयंपाकाचं पाहते. चालतंय ताई साहेब. हा हे काय वजन काटा? हे काय वया? मोकार रे काय पोताड काय करता येत? दिलीप भाऊ कधी हे काय रे? काय रे पोताडच.
भाऊजी, ओ भाऊजी, बोला ना वहिनी. अहो कसला विचारत आहे? विचार नाही नाही तसं काय नाही. या की आता तरी चहा घ्या या. चहा नको आता जातो. अहो या की, किती वेळा बोलवायचं? बरं चला तुम्ही एवढ्या वेळा बोलावता येतो. चल. मी आज लय खुश आहे बघा. का वहिनी? अहो इतक्या दिवसानं कोणतरी घरी आले. का बरं कोणी येत नाही का? गावात माझ्याबद्दल लय वाईट साईट चर्चा करतात, पण मी तसली नाही हो. मी लय चांगली बाई आहे, पण सगळे मला तसले समजतात. आता तुम्हीच म्हणले ना वहिनी की बोलणाऱ्यांना बोलून द्यायचं. बोलत असायचं सगळे, आहे का नाही? टेन्शन नका घेऊ. अहो भाऊजी लग्न केलं, पैसेवाला नवरा मिळाला, लोकाला वाटलं पैसेवाला आहे म्हणून लग्न केलं, पण तसं नाही हो भाऊजी. माझं प्रेम होतं म्हणून मी आले इथवर. मी आले त्यासाठी इथवर. तो गेला बाईला घेऊन पळून, ती गेली पैसे बघून. मग तुम्हीच सांगा भाऊजी माझी काय चूक आहे? एकटी बाई आहे, सगळ्यांच्या नजरेचा सामना करते, कोणाच्या तरी आदरची गरज आहे हो. खरं सांगू का, लय एकटेपणा जाणवायला लागलाय. वहिनी मला कायला सांगता हे सगळं? तुम्ही जवळचे वाटले म्हणून तुम्हाला बोलले. इतक्या दिवसानं कोणतरी आले इथवर म्हणून मन मोकळं करू वाटलं. बरं वहिनी, आता मी निघतो. बाहेर अंधार बी पडलाय, हा आहे का नाही? थोडं काम आहे महत्वाचं मला. पण तुम्हाला सांगतो, कधी काय वाटलं तर बिंदास बोलवा. कसं आहे, अंधार पडलाय बाहेर, लोक आधीच तुम्हाला नावं ठेवतात. काय बाय बोलताल अजून, हा आहे का नाही? आता इथून पुढं आहे ना, तुम्हाला पण कधी काय अडचणी येणार नाही. दिलीप कधी अडचणी येऊन देणार नाही, हा. कारण आता दिलीपचे पण दिवस बदलतात. येऊ का? दरवाजा उघडा ठेवला काय? आता झालो. कुठं गेल ते? अहो ते पलीकडे ताईने हाका मारली ती, तेव्हा गेलते त्यांच्याकडे. आणि असं दार उघडं ठेवून जातात का? मग काय झालं तेव्हा? असं काय खजिना ठेवलं काय तुम्ही घरात? खजिना? खजिना कशाला? अगं असं बाईजवर दार उघडं ठेवतात का? 1.5 रुपये तरी आहे का आपल्या घरात म्हणून कोणी लिहायचंय लगेच? तुम्ही एक लागले सांगा, दार उघडं ठेवून गेली. बरं जाऊ दे, लय भूक लागली, जेवाय वाढ. चला बोले तसं सोनं ठेवले घरात. हा सोनं ठेवले. गप गा.
लई येळ लागला रे तुला माझ्यापर्यंत यायला. दादा आपण कुठे चाललोय? अरे तू म्हणला होता ना तुला काय घ्यायचं होतं त्या दिवशी. ये. नमस्ते. काय नाही त्या दिवशी रडत होता. काय पाहिजे ते द्या त्याला. ही एक बॅट द्या घे. आणि काही बॉल द्या. बॉल घे. अजून एक हे द्या. एक रिंग आणि लेझर आहे का? लेझर आहे ना. हे बघ हे लेझर आहे. द्या. आणि हा ट्रक द्या. हा हे घे घे गाडी घेते. अजून काय? आणि हे द्या. रिंग देऊ. हा द्या द्या काय त्याला पाहिजे. अजून काय सोन्या? हे देऊ गन. हा द्या. हा अजून काय? हे हा हे हे द्या. देऊ. सगळं घ्यायचं का? नको आता काही. घे ना काय. बस नको. एवढ्यातच. काय घ्यायचं ते घे. खुश का आता? त्या दिवशी लय रडला. आता काय बरं घ्या पिशवी द्या ना एखादी. बर बर. हा हा याच्यात बरं. बॅट हातात नाही. हा या हातात घे बॅट. बॅट घ्या. चला किती झाले? 850. काय असेल ते राहू दे वरची. हा? बघू येऊ का? हा चल बाळा. हा हा धन्यवाद दादा. हा धन्यवाद म्हणताय. हो दादा हा? इकडं कुठं? अरे तुला घेतली खेळणी आता तुला आईला नको का काय घ्यायला? आहे का ना? चल हे अजून चांगलं दाखवा ना. 1000-1200 नाही 4-5 हजाराचे दाखवा. हा अरे ही आवडेल मला. वा हा हीच भारी आहे. भारी आहे ना? हा मग काय नका बघू दुसरं. हा हेच करा प्या. हा चल. हा चल साडी चांगली होती बरं का. गाडी एकदम चांगली फुल गॅरंटी. आहे का? किती झाले म्हणले? 4000. 4000. बघा बरं किती काय. हा काही जास्त असली तर राहू द्या. काय आज एकदम जायचं का? येऊ का? हो या. हा? धन्यवाद. चल. आता तुझी आई खुश होईल ना. चल मारशे नाही डोक्यात. लय खुश झाला बा. तुझी मम्मी पण लय खुश होईल ना. चल 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 चल. सुषमा सुषमा. मम्मी मम्मी दादा मला काय सांगितलं? हा मग हे बघ. मग आता जाऊ दे. हे बघ सगळं काय बघत करा. काय साडी आली दादाने त्यासाठी. चांगली साडी. आवडली? हा पण मागाची असं नाव साडी. अगं तुझ्या पुढं कसली माग आवडली का नाही सांग. साडी आवडली मला लय भारी आहे पण मग एवढी मागायची कसं आणायची हलकी आणायची ना जरा. काय तुझा स्वभाव आहे का? आणलं तरी वरडती नाही आणलं तरी वरडती. आपण पैसे दिले काय? नाही आबाने नाही दिले. मी आणलं. अहो पैसे उपयोगी आले असते ना मग हलकी आणली असती तर. तुझ्या पुढे ना डोकं हे करायला पाहिजे. शाने ए ते ठेव. हा चांगलं खेळा. दे ठेवून आणि मस्त चहा बनव मला. हा आहे का ना? थांबा एवढे कांदे ना सडायला लागले तेवढे ठेवी ते हा. आणि मग करते चहा. अगो बाई पोत कशाच आहे? 2 दिवसापासून मी बघा की पोत इथं. नाही नाही आधीपासून आहे त्या आबाच्या माणसांचं असं.
अहो कोणी आणले बघ ना तिकडे बाहेर टाका. त्याला नको तू हे करू. ते अहो हे दुसऱ्याचं- कांदे मला याचे जाळी ठेवायचे. राहू दे नंतर कर. तुला अहो, म्हणलं पण- चहा. अगं चहा पाड मला. हे सोड हे काय आहे तुझं लक्ष इकडे. बनव चहा. कांदे तर ठेव ना मला त्याच्यात ते अगं सडायला लागले अगं कांदे. मी एवढा महत्वाचा तुला कांदा महत्वाचा जा बरं चहा बनव जा. आणि ते पोत्याकडे नको जाऊ. दुसऱ्याचं आहे कायला आपण हात लावायचा. चहा बनव हा. सुषमा पोत्याजवळ गेली होती. तिने पोता उघडून बघितलं असतं तर बाबू आज न उद्या बायकोला कळणार पोत्यात पैसे म्हणून. कधी ना कधी आबाला पण कळणार आपले पैसे गेलेत म्हणून. आणि आबाची बायको पण माझ्यावरच नाव घेणार. दिलीप कोणाला कळायच्या आत गाव सोडलं पाहिजे. शंकराला भेटायला पाहिजे. बोल की दिलीप, काय रे बोलवलं? थोडं महत्वाचं बोलायचं होतं. बोल की. चाललोय कुठं चाललं? गावाला. अरे तू काही येडा बेडा झाला का? अरे तुला येऊन 15 दिवस झाले आणि लगेच जायचं म्हणतोय. नाही इमर्जन्सी आली होती म्हणून जावंच लागल. अरे पण आबा काय म्हणतील मग? हा आला आणि लगेच गेला, कसं व्हायचं रे तुझं? बाप आजारी होता, ॲडमिट केलाय, त्याच्यामुळे जावंच लागल. आता बाप म्हटल्यावर काय म्हणायचं? हा बरं जा तू, पण लवकर ये. किती दिवस लावशील? आता तिथं गेल्याशिवाय काय कळायचं. बरं जा तू, पण लवकर ये एवढं सांग. पण आता आबाला काय सांगायचं? हा बरं ठीक आहे मी सांगतो, पण तू बी जाता जाता आबाला भेट आणि तुझे जे काय पैसे झाले असतील ते बी घेऊन जा. कसं तेवढं तुला हातभार आहे का नाही? हा भेटू म्हणतो. हा भेट. पण आबा नाही ना काय म्हणायचं. अरे तू जाऊन भेट तर खरं. हा भावा पण तू लय केलं माझ्यासाठी. अरे जाऊ दे रे पण एवढं काय त्याच्यात? हा बरं लवकर ये. हा येऊ का? हा चालतं. हा जाऊ का? हा. ए अलका इकडे रे, इकडे लवकर. इकडे लवकर. ते दरवाजा कोणी उघडला? अहो कोणता दरवाजा? तुझी नाही घालचा. अहो मी ते दिलीपला साफसफाई करायला लावली होती. तुला हा उद्योग कोणी सांगितला होता? अहो मला काय माहिती काय झालंय पण. अरे काय झालं मग झक मारली? पण झालंय का एवढं वाईट? तो दिलीप कुठे? तो काय माहिती कुठे गेला मला. काय सांगितलं दिलीपीने का वाटोळे केले? अहो पण झालं काय असं? तिथं काय होत तुला माहिती का? अहो मला काय माहिती ते काय होतं. कुठे गेलाय बघतो दिलीप. हॅलो गजानन कुठे आहे तू? आत्ताच्या आत्ता त्या दिलीपला शोधून आण मायापाशी. अरे त्याने लय झक मारलेली, तू त्याला आत्ताच्या आत्ता शोध मायापाशी घेऊन ये. हा लगेच जा आणि मला कळवतो. सोन्या आवरा आपल्याला गाव सोडायचे लवकर चला. अगं चला तुम्हाला काय अगं तुला अक्कल आहे का सांगितलं का? अगं काय नको काय नाही घ्यायचं ते. ठेव ठेव ठेव. साडी घे. साडी बिडी राहू दे तुझी. अगं तुला सांगितलं ना चल लवकर. अगं चल आज तुझा राहू दे दरवाजा. चल लवकर चल सोन्याचं. झाले काय सांगता का? नुसतं पळत आहे तुम्ही. अगं राहू. हे काय आणलं वजाचं कार पोटाड? ए तू काय बघा काय कळतं का? चल तू शंकर्या तुझ्या भरोश्यावर त्याला ठेवला होता दिलप्याला. दिलप्या आणि ते पैसे 2 दिवसात माझ्या पुढे हजर पाहिजे. ते कुठं गेलं मला कसं काय माहिती? तू तुपलं बघ 2 दिवसात माझे पैसे आणि दिलप्या माझ्या पुढे नाही तर तुझी काय खैर नाही. तो कुठं पण जाऊ दे आबा समोर हजीर पाहिजे. अहो आधी असं कधी झालंय का? मला बाकी काही माहित नाही. आता काय करायचं मी सांग. काही पण कर मला माहित नाही. त्या दिलप्या कोणत्या नाही लागलाय माहिती का? आबाच्या पैशावर त्याने हात टाकलाय. तुला सांगतो 2 दिवसात माझ्या पुढे नाही हजर केला पैसा तर माझी गाठी.
बघू मी बघतो काय पण हा. मला नाही वाटत पण कुठे गेला ते माहितीच नाही ना तू मला. शोध काही कर पण माझे पैसे मला पाहिजे. चल नेक्स्ट. ठीक आहे. हा बाई सांगितलेलं आहे. दिलीप दिलीप ए दिलीप 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 कुठे दिसत नाही. चल फोन कर. आम्हाला फोन करतो. गेला वाटते तू. फोन कर आबांना. हॅलो आबा तो नाही आतमध्ये घरात. पळायला वाटतं. बरोबर शोधतो. चल चल लवकर. शोधतो. तुम्ही या राहू दे. लेकरं तरी विचार करतो किती वेळ झाले पळतोय रस्त्याने. काय सांगा ना तुम्ही आम्हाला. अहो, असं कवर पळायचं. पळ लवकर. सगळं सांगतो. पळ लवकर. सोने पळ. दिलीप थांब. सोने पळ. दिलीप थांब. दिलीप थांब. अहो काय भानगड कोण होती ती माणसं? अगं ते पोत्यात पैसे होते. पैसे? कस काय पोहतात पैसे? अगं त्या आबाचे पैसे होते. अयो आणि आबाचे पैसे तुम्ही कशाला आणले होते? अगं ते साफ करताना सापडले होते. अयो हो तुम्ही कशाला आणले होते पण ते पैसे? अगं आपल्यासाठीच आणले ना. आपल्याला नाही का लागत पैसे. अख्ख्या आयुष्यभर पैसे करत होतो आपण. काय रे देवान तुम्ही कशाला आणले बाई ते फुकटचे पैसे? जीव धोक्यात घालून काय करावं तुम्हाला? ते बी गेले पैसे. जे आपलं नसतं ना ते कधीच आपल्याला मिळत नसतं. देवा पैसे बघितले हो कोणी बी लालची होणार. आणि त्याच्यात एवढं पैसे मी कधीच बघितलं नव्हतं. मला मिळालं तर एवढ्या जास्त प्रमाणात मिळालं. पण जे तुमचं नाही ते तुम्हाला कधीच भेटणार नाही. ते पैसे माझे नव्हतेच म्हणून मला भेटले नाही. ही असली घाण लोक गावात येऊ द्यायलाच नाही पाहिजे. तर मी आबांना सांगत होतो कशाला कामावर ठेवायचं. ते दिलप्या जर मला भेटला असता ना त्याला जागीच तोडला असता मी. दिलीप गेला. त्या दिवशी कोणीतरी जवळचं वाटलं होतं तो बी गेला. देवा कार असलं नशिबलेलं. लचके तोडणाऱ्या कोल्ह्या कुत्र्याच्या गर्दीत एकच माणूस मला माझा वाटला होता तो बी गेला. सुनंदा तू एकटी राहिली. पैसा मी जास्त दिवस कोणाजवळ टिकत नाही. मला बघितल्यावर चांगल्यांचे डोळे फिरतात. तुम्हाला वाटत असेल मी इथं पडून राहिलो म्हणजे मला कोण उचलणार नाही. पण तसं नाही. मला उचलणारा माझा वाली येणार. मी कधी ह्याच्या खिशात कधी त्याच्या खिशात. तुमच्या खिशात आहे का नाही तुम्ही चेक करा. पैसा 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 पैसा